नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 22 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक 2021 आणि स्पॉटलाईट MCQs 2021. तर याच्यासाठीचा पोस्टल नंबर जो आहे तो 8446430119 आहे. तसंच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, कार्ट91, केसागर ऑनलाईन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा हे बुक अवेलेबल आहे. बजेट 2018-19मध्ये ॲग्रिकल्चर संबंधी एक स्कीम लॉन्च झाली होती. तिचं नाव आहे ऑपरेशन ग्रीन्स. ऑपरेशन ग्रीन्सवर आपल्या याच्यावर सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. ऑपरेशन फ्लड जसं आहे की जे मिल्क करता होतं बघा, तर त्याच्याच बेसिसवर किमतींमध्ये जे काही चढ उतार होत असतो त्याच्यामध्ये स्थिरता नसते. तर त्याच्याकरता जे काही नाशवंत असे कम्युनिटीज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोटॅटो आहे, टोमॅटो आहे, ओनियन आहे, याला टॉप असं पण म्हटलं गेलं होतं बघा, टोमॅटो, ओनियन, पोटॅटो. तर याच्यासाठी आणि याच्याच व्यतिरिक्त अजून काही गोष्टींसाठी हे केलं जाऊ शकतं. सो 500 कोटी रुपये जे होते ते ॲलोकेट केले गेले होते की याचे जे भाव आहेत ते स्थिर राहिले पाहिजे. ऑपरेशन ग्रीनमध्ये आता 2021मध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि ऑपरेशन ग्रीन भाजीपाला आणि फळ पिकांच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी अनुदान देणारी योजना आहे. म्हणजे याचं स्टोरेज केलं जातं प्लस त्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे, या दोघी गोष्टींसाठी तुम्हाला सबसिडी दिली जाते. आता स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट दोघी याच्यासाठी ज्यावेळेस सबसिडी दिली जाते तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की शेतकरी आणि प्रक्रिया उद्योग जे आहेत, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, ते निवडक शेतमालाची साठवणूक आणि वाहतूक करण्यासाठी अनुदान देणं हा मुख्य हेतू ऑपरेशन ग्रीनचा आहे. मग कृषी मालाच्या वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली होती बघा. किसान रेल्वे मागच्या बजेटमध्ये होती, नंतर ती आता अस्तित्वात पण आली. तर किसान रेल्वेनी वाहतूक करणाऱ्या वाहतूक भाड्यात 50% सवलत देण्यात येते बघा. किसान रेल्वेने जर तुम्ही तुमची है ना फळं, भाजीपाला, जवळपास हिच्यामध्ये नाशवंत म्हणजे पेरिशेबल 22 फळं आणि भाजीपालांचा हिच्यामध्ये समावेश आहे की जर या 22च्या लिस्टमध्ये जी काही फळं आणि भाजीपाला आहे तर त्याची वाहतूक तुम्ही किसान रेल्वेनी करत असाल तर तुम्हाला 50% सवलत अनुदान मिळेल. आणि एकंदरीतच याच्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय जे आहे त्यांनी दक्षिण मध्य रेल्वेकडे 10 कोटी रुपये जमा केलेले आहेत. आता हा निधी संपल्यानंतर अतिरिक्त निधी अजून पुरवण्यात येणार आहे. सो ऑपरेशन ग्रीनबद्दल येत्या काळात प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो किसान रेल्वेत 50% त्यांना जे आहे सवलत आहे. 22 नाशवंत फळे भाजीपाला याच्यामध्ये आहे. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लेपर्ड कॉलर, बिबट्यांना रेडिओ कॉलर बसवलं जाणार आहे बघा. सो बोरिवलीमधलं जे काही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, तर तिच्यात सावित्री नावाच्या बिबट्याच्या मादीला 21 फेब्रुवारी 2021 रोजी रेडिओ कॉलर लावून जंगलात सोडण्यात आलं. आता उद्यानातले जे इतर बिबटे आहेत त्यांना पण येत्या काळामध्ये रेडिओ कॉलर लावली जाणार आहे. ओके, सो हे काही फक्त सावित्रीसाठी होतं असं नाही, सर्वांना लावलं जाईल येत्या काळामध्ये. लेपर्ड कॉलर प्रकल्पाचा खर्च जो आहे तो जवळपास 60 लाख रुपये इतका आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभाग जो आहे तो 40 लाख याच्यासाठी खर्च करणार आहे आणि भारतीय वन्यजीव संवर्धन संस्था जी आहे ती 20 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करणार आहे. आता मला सांगा, भारतीय वन्यजीव संवर्धन संस्था कुठे आहे, कधी स्थापना झाली? आपण याच्याबद्दलचे डिटेल्स बऱ्याचदा बघितलेले आहेत. सो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता हे प्रकल्पाची काय वैशिष्ट्य आहे की हे रेडिओ कॉलर जे लावलं जाईल बिबट्यांना, तर बिबट्या आणि मानवातल्या परस्पर क्रियांचा अभ्यास याच्यामध्ये केला जाईल. बिबटे घोडबंदरचा मार्ग कसे ओलांडतात, म्हणजे आता हे संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे बोरिवली, आणि मग तिथून ते मूव्ह होतात इकडं तिकडं, तर घोडबंदरचा मार्ग कसे ओलांडतात याची नोंद घेतली जाईल. जागा आणि वेळ यांचा वापर बिबटे कशा प्रकारे करतात हे पण कळेल. मानव आणि बिबट्यांमधला संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना याच्यात करता येतील. मग रेडिओ कॉलर, आता ही जी कार्यप्रणाली आहे बघा रेडिओ कॉलर, तर हिच्यामध्ये रेडिओ कॉलरमधून मिळणारे जे सिग्नल आहेत ते उपग्रहांकडे जातात. त्यात तारीख आणि वेळेची अचूक नोंद होते आणि मग ही माहिती अभ्यासकांकडे पाठवली जाते आणि त्याच्या आधारे मग प्राण्यांचा अधिवास असेल, हालचाली असेल, त्याचा शोध घेता येतो. आता मुंबईमध्ये जवळपास 3 वर्ष बिबट्यांचा अभ्यास करण्यासाठी कॅमेऱ्याचा वापर केला जात होता. आता याच्या जोडीला रेडिओ कॉलर पण वापरली जाते, तर हेही महत्त्वाचं आहे. क्रीडा टेनिसमध्ये काल आपण बघितलं होतं महिला एकेरी ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा.
पुरुष एकेरीचं जे काही विजेतेपद आहे ते नोवाक जोकोविचला गेलेलं आहे बघा. सर्बियाचा हा खेळाडू आहे. उपविजेतेपद जे आहे ते डॅनियल मेदवेदेवला गेलेलं आहे, रशियाचा. सो नोवाक जोकोविच जो आहे सर्बियाचा, त्याच्या कारकिर्दीतलं हे 18वं ग्रँड स्लॅम आहे आणि सलग 3रं ग्रँड स्लॅम त्यांनी पटकावलं आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेचं 9वं ग्रँड स्लॅम त्यांनी पटकवलं आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेची सर्वाधिक ग्रँड स्लॅम नोवाक जोकोविचच्या नावावर आहेत. म्हणजे आतापर्यंत तुम्ही जर ऑस्ट्रेलियन स्पर्धेतले ग्रँड स्लॅम बघितले तर सर्वात जास्त नोवाक जोकोविचने 9 पटकवलेले आहेत बघा. रॉयन एमर्सन आणि रॉजर फेडरर यांनी 6 प्रत्येकी, आंद्रे आगासी आणि जॅक क्रॉफर्ड यांनी प्रत्येकी 4. सो बेसिकली सर्वात जास्त जे आहे ते नोवाक जोकोविचच्या नावावर आहेत 9. जागतिक क्रमवारीमध्ये सलग 311 आठवडे अग्रस्थानी राहून जोकोविचने रॉजर फेडररचा विक्रम पण मोडीत काढलेला आहे. जोकोविच ग्रँड स्लॅम जर तुम्ही बघितले, एकूण 18 ग्रँड स्लॅम त्याच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे 9, विम्बल्डनचे 5, अमेरिकेचे 3 आणि फ्रेंच स्पर्धेचा 1. सो सर्व 4 प्रकारचे ग्रँड स्लॅम तो जिंकलेला आहे. आणि एकंदरीतच वयाची 30 ओलांडल्यानंतर 6 ग्रँड स्लॅम जेतेपद पटकवण्याच्या नदालच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी साधलेली आहे. सो एकंदरीतच खेळाडूच्या बाबतीमध्ये 30 नंतरचा परफॉर्मन्स जो असतो तो फार महत्त्वाचा असतो, की म्हणजे नंतरच्या काळामध्ये असं म्हटलं जातं किंवा रिटायरमेंटचं वय आहे हे, पण तिच्यामध्येही अशा पद्धतीने परफॉर्मन्स देणारे नदाल असतील, है ना, रॉजर फेडरर असेल, जोकोविच असेल, तर हे एक आपल्यासाठी पण प्रेरणा म्हणून काम करतात, की सातत्य जे आहे त्यांच्या, है ना, विजयाचं आणि यशाचं, तर ते सातत्य टिकवण्यासाठीचे जे श्रम आहेत ते फार महत्त्वाचे आहेत बघा. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धेमधला पुरुष दुहेरी जर तुम्ही बघितलं तर विजेते आहेत फिलिप पोलासेक आणि इव्हॉन डॉगिंग, आणि उपविजेते जे आहेत राजीव राम आणि जो सालिसवरी. आता हा 35 वर्षीय पोलासेक जो आहे याच्यातला फिलिप पोलासेक, याला नुकतंच बाळ झालेलं आहे आणि त्याने त्याचं जे काही विजेतेपद आहे ते त्याच्या बाळाला समर्पित केलेलं आहे. सो ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा पुरुष दुहेरी चान्सेस जे आहे तुम्हाला विचारलं गेलं तर महिला एकेरी, पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरीवर जास्त चान्सेस नसतात, तेही एक लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलिया न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड हे विधेयक घेऊन आलेलं आहे आणि म्हणजे विधेयक आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. सो हा कायदा ऑस्ट्रेलियामध्ये येणार आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड हे आणलेलं आहे. याच्यानुसार काय आहे ना, की गुगल, फेसबुक अशा ज्या तंत्रज्ञान कंपन्या आहेत त्यांना त्यांच्या व्यासपीठावरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांसाठी संबंधित वृत्तपत्र समूहांना शुल्क द्यावं लागेल. म्हणजे आज तुम्ही बघा, फेसबुकवर तुम्ही ओपन करा, तुम्हाला प्रत्येक न्यूज सापडते, म्हणजे प्रत्येक न्यूजपेपरची न्यूज तिथं आहे. सो त्याच्यातून त्यांना जे काही रेव्हेन्यू मिळतो आहे त्या रेव्हेन्यूतून काही भाग त्यांनी ज्या न्यूज एजन्सीची जी न्यूज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकमतची न्यूज फेसबुकवर आज आहे, तिच्यामधून फेसबुक काही रेव्हेन्यू कमवतो, कितीतरी लोक फेसबुकवर त्या बातम्या वाचतात. सो फेसबुकने लोकमतला काहीतरी दिलं पाहिजे. ओके, अशा पद्धतीने. आता या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये फेसबुकने ताठर भूमिका घेतली होती, की ऑस्ट्रेलियातली न्यूज पेजेसच त्यांनी हटवून टाकली होती, परंतु नंतर त्यांनी तात्पुरती ही कारवाई मागं घेतलेली आहे. सो आता परत न्यूजपेपर आता ते शो करतायत. गुगलने मात्र नरमाईची भूमिका घेतलेली आहे. चर्चेतून जे आहे की मार्ग काढण्याचा प्रस्ताव समोर ठेवलेला आहे. म्हणजे आता सर्वदूर अशा गोष्टी होतात बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या देशांमध्ये जसं गाफा टॅक्स आहे ना, आता गाफा टॅक्समध्ये हे कोण आहे? गुगल आहे, ॲमेझॉन आहे ना, त्याच्यानंतर फेसबुक आहे, ॲपल आहे. सो गाफा टॅक्स कुठल्या देशाने लावलेला आहे बरं गाफा टॅक्स? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण एक गोष्ट दिसते की आता ह्या ज्या कंपन्या होत्या सुरुवातीला एकत्रित उभ्या होत्या, पण आता हिच्यामध्ये जरा वेगवेगळी मतभिन्नता दिसते. फेसबुक ताठर भूमिका घेत आहे, गुगल जे आहे ते चर्चेतून मार्ग सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सो एक फार महत्त्वाचं आहे की वेगवेगळ्या देशांसाठी या कंपन्यांना त्यांची जी एकी आहे ती तोडणं, तर तिच्यातून येत्या काळामध्ये अजून चांगल्या गोष्टी होऊ शकतात. ओके, आता मंगळावर पाय ठेवण्याआधी असा एक लेख आहे बघा, की एकंदरच UAE जे आहे तर UAEचं होप हे यान आहे मंगळाच्या कक्षेमध्ये, किंवा चीनचं तियान वेन 1 हे यान सध्या मंगळाच्या कक्षेत आहे. UAEचं होप आहे बघा, UAE. ओके, तियान वेन हे नावातच आहे, चायना, चीन. सो बेसिकली ह्या ज्या काही मंगळावरच्या मोहिमा आहेत, आणि मंगळ जो आहे की पृथ्वीचा जो पॅरलल ग्रह म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, मग येत्या काळामध्ये तिच्यावर जे काही लाईफ आहे आणि किंवा मानवी मोहिमांसाठी तिथलं रॉ मटेरियल वापरून ऑक्सिजन तिथं निर्माण करायचा वगैरे असं वैज्ञानिकांचं काम सध्या चालू आहे, संशोधन आणि त्या सगळ्या गोष्टी. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जवळपास पृथ्वीवर 3.8 अब्ज वर्षापूर्वी जीवसृष्टी तयार झाली होती,
मग तसं मंगळाच्या बाबतीमध्ये होऊ शकतं का? मंगळाच्या बाबतीमध्ये जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का? तर ह्या सगळ्या बाबींचा जो काही आहे उहापोह, त्याच्यानंतर आता परसिव्हरन्स जे आहे ते गेलेलं तिथं आहे, है ना? की मंगळावर 1984 मध्ये 1984 झेनॉन, क्रिप्टॉन हे सगळे वायू तिथं सापडले होते बघा. झेनॉन असेल, क्रिप्टॉन असेल, है ना, याचा शोध लागला होता. निऑन आहे, ऑर्गॉन आहे. तर याच्यामधून मग येत्या काळामध्ये पृथ्वीसारखीच ही रचना आहे आणि मग एकंदर तिथं लाईफ निर्माण होऊ शकतं का? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इंजिनिअरिटी हेलिकॉप्टर तिथं पाठवण्यात आलेलं आहे. सो बेसिक जे आहे की ग्रह मंगळ तर तुम्हाला प्रिपेअर करणं म्हणजे बेसिक जनरल सायन्समधून मंगळ किंवा इतर ग्रह जे आहेत त्यांचं बेसिक प्रिपेअर करून ठेवणे. त्याच्यानंतर वायर टॉकची सुरुवात म्हणजे टेलिग्राफ वगैरे. टेलिग्राफ जो होता तो 1884 सुरू झाला होता बघा. 1844 आणि एका राजकीय अधिवेशनाचं वृत्तांकन करण्यासाठी मार्स आणि कॉर्नेल यांनी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन आणि वॉल्टिमोर शहरामध्ये एक 65 किलोमीटर लांब तारा टाकल्या होत्या आणि त्यांनी ते सक्सेसफुली वर्क केलं होतं. सो बेसिकली जे आहे की तुम्हाला मॉर्स तुमच्या समोर आहे, सॅम्युएल मॉर्स, ओके. आणि हे सुरुवातीचं तार यंत्र जे आहे तर 1844 त्यांनी तार हे केलं होतं आणि एकंदर अमेरिकेमध्ये हा विस्तार 1850 झालेला आहे. म्हणजे 1844 ही सुरुवात होते, 1850 तो विस्तार झालेला आहे. आणि एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की भारतामध्ये 15 जुलै 2013 ही शेवटची डेट आहे की शेवटची तार पाठवली गेली 15 जुलै 2013 आणि एकंदरच सॅम्युएल मॉर्स आणि इझा कॉर्नेल यांनी हे तंत्रज्ञान आणलं होतं. याच्या अगेन्स्ट पण एक गुन्हा नोंदवला गेला होता वायर टॉप संदर्भातला की शेअर बाजार 1864 एक गुन्हा नोंदवला गेला होता की शेअर बाजारातला एक दलाल होता DC विल्यम्स. आता जो हा विल्यम्स होता है ना, हा जसा भारतातला बिग बुल तसा हा विल्यम्स तिकडचा. तर त्यांनी कंपन्यांचे जे काही मेसेजेस जायचे, कंपन्या कशा पद्धतीने काम करतात ती माहिती काढायला सुरुवात केली होती आणि तिच्यामधून गोपनीयता जी होती ती भंग झाली आणि 1864 म्हणजे टेलिग्राम जे होतं त्याच्या बाबतीमध्ये पहिला गुन्हा तो वायर टॉप संबंधीचा नोंदवला गेला होता की गोपनीयतेचा भंग झालेला आहे. त्याच्यानंतर मग दुसरं जे होतं की 1876 ग्राहम बेल जे आहे तर ग्राहम बेलला पेटंट मिळालं होतं 1876 टेलिफोन संबंधीचं. आणि मग 1877 दूरध्वनी सेवेचा व्यावसायिक स्तरावर विस्तार करण्यासाठी मग बेल टेलिफोन कंपनी सुरू झाली. मग हिच्यामध्ये पण एक केस नंतरच्या काळात येते की 1895 1895 तर टेलिफोनच्या संभाषणांवर पाळत ठेवण्याची जगातली पहिली नोंद 1895 आहे की न्यूयॉर्कच्या पोलिसांनी ती केली होती. मग एकंदरीतच टेलिग्राम असेल किंवा टेलिफोन असेल हिच्यामधून जी आहे की गोपनीयतेच्या अधिकारांची पायमल्ली तेव्हाही झाली होती. सध्या बघा गोपनीयता किंवा खाजगीपणाचा अधिकार, त्याच्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर बरीच चर्चा आहे. त्या अनुषंगाने हे 2 रेफरन्स होते. त्याच्यानंतर नेक्स्ट वन चांद्रयान मोहीम आता 2022 जाईल कारण एकंदरीतच कोविड-19 आणि त्याच्यामध्ये इस्रोचं जे काही आहे ते सगळं वेळापत्रक गडबडलेलं आहे. सो चांद्रयान-3 मोहीम आता 2022 जाईल असं के सिवन यांनी म्हटलेलं आहे. तो बघूया त्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात. त्याच्यानंतर भीक मागणं हा गुन्हा कसा आहे तर भीक मागणं हा गुन्हा कुठल्या कायद्याअंतर्गत ठरतो तो कायदा तुमच्यासमोर आहे. बॉम्बे प्रिव्हेन्शन बेगिंग ॲक्ट 1959 किंवा मुंबई भिक्षेकरी प्रतिबंधात्मक कायदा 1959 याच्यानुसार भिकाऱ्यांना गुन्हेगार समजलं जातं आणि या कायद्यानुसार भिकाऱ्यांना भीक मागण्यासाठी 3 महिने ते 10 वर्ष सक्तीने भिक्षेकरी गृहात ठेवता येऊ शकतं. 3 महिने ते 10 वर्ष. 20 राज्यांनी हा कायदा स्वीकारलेला आहे आणि हा कायदा मुंबईत जन्माला आला होता बघा. 2018 दिल्ली उच्च न्यायालयाने या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की भीक मागणं हा गुन्हा कसा ठरू शकतो. म्हणजे जिवंत राहण्यासाठी किंवा जगण्याचा अधिकार सर्वांना वंचित असलेल्यांकडून कसा हिरावून घेतला जाऊ शकतो. सो आर्टिकल 21 जे काही आहे राईट टू लाईफ हे तुम्ही हिरावून कसं घेऊ शकता ना, की एखाद्या भीक मागणारी व्यक्ती कोण आहे की त्याच्याकडे रिसोर्सेस नाही आहे. आता याला अपवाद आहेत म्हणजे है ना, आपल्या आजूबाजूला आपण ज्या पद्धतीने गोष्टी बघतो की हा एक ऑर्गनाइज्ड बिझनेस म्हणून पण याला काही लोक रन करतात. परंतु एकंदरीतच तुम्ही जर याचं वास्तव बघितलं तर तिच्यात मेजॉरिटी ऑफ जे काही बेगर्स आहेत तर त्यांच्याकडे कसलाही रिसोर्सेस नाही आहेत. ते ऑलरेडी वंचित आहेत. तुम्ही त्यांना
असं गुन्हेगारीच्यावर हे करून मग त्यांचा जगण्याचा अधिकार कसं हिरावून घेऊ शकता. सो दिल्ली उच्च न्यायालयाने हे म्हटलं होतं. आता तपोवनमध्ये जे 14,000 मीटर उंचीवर तळं तयार झालेलं आहे, अकृत्रिम तळं, ह्या सगळ्या उत्तराखंडच्या याच्यामुळे तिथं हवाई दलांनी आणि नौदलांनी एक मोहीम लावली आणि नौदलाची पाणबुडी उतरते बघा तिथं, की त्याची खोली किती आहे तर ते बघितलं जाणार आहे. मग त्याचे डिटेल्स येतील ते आपण बघूयात. इंजिनियुटीकडून पहिली माहिती प्राप्त झालेली आहे बघा. मंगळाच्या पृष्ठभागावर लँडिंग जे केलेलं आहे इंजिनियुटी हेलिकॉप्टर, तर त्यांनी माहिती पाठवलेली आहे की ते खूप प्रॉपरली काम करतं आहे. आणि सध्या इंजिनियुटी हेलिकॉप्टरला पर्सिव्हरन्स बग्गीकडून ऊर्जा मिळते. मात्र सगळं नियोजन प्रॉपर झाल्यानंतर ते स्वतः ऊर्जा निर्माण करू शकेल त्या काळामध्ये. आणि तसं झालं तर दुसऱ्या ग्रहावर उडणारं ते पहिलं हेलिकॉप्टर ठरणार आहे. सो बघू येत्या काळामध्ये इंजिनियुटीचं काय होतं. जवळपास याचं वजन 1.8 किलोग्रॅम आहे. सौरपंख्याच्या साह्याने ते 90 सेकंद उड्डाण करू शकतं आणि इतकी ऊर्जा निर्माण करू शकतं. 5 मीटरची उंची गाठून 300 मीटरपर्यंतचा प्रवास करण्याची त्याची क्षमता आहे. तर एकंदरीतच ऑलरेडी इंजिनियुटीचे आपण रेफरन्सेस बघितले होते. तर येत्या काळामध्ये बघूयात कशा पद्धतीने काम होतं. युनायटेड नेशन्सनी भारताला शाबासकी दिलेली आहे, भारताचं कौतुक केलेलं आहे. आणि हे कौतुक करत असताना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस जे आहे अँटोनिओ गुटरेस, त्यांनी जगाच्या कल्याणाचा विचार करतच आपले कर्तव्य करा या गीतेतल्या श्लोकाचा संदर्भ दिलेला आहे. तर ही एक महत्त्वाची बाब. ओके. सो आणि ह्या कौतुक कशासाठी आहे तर भारताने करोनाच्या बाबतीमध्ये गरजू देशांना लस प्रोव्हाइड केली, गरजू देशांना आपण मदत केलेली आहे. आणि एकंदरच ही बाब कशी वर्क होते ना, की ज्याला आपण सॉफ्ट पॉवर नावाचा जो काही प्रकार आहे, सॉफ्ट पॉवर डिप्लोमॅसी, तर तिच्यामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. की भारताची जी काही इमेज आहे जागतिक स्तरावर, तिच्यामधून भारताकडे बघण्याचा बाकीच्यांचा दृष्टिकोन आणि त्याच्यामुळे जो काही एक सॉफ्ट कॉर्नर भारताला मिळतो तर ते महत्त्वाचं आहे बघा याच्यातून. ओके. त्याच्यानंतर व्हाईस वोट ॲज अ कॉन्स्टिट्युशनल सॉफ्टवेअर. आता याच्यामध्ये जे आहे की एकंदरीतच आवाजी मतदानामुळे काय होतं ना, की संविधानाचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत तर त्याच्या पायमल्ली केली जाते का कुठं. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक जे येतं की कर्नाटकनी प्रिव्हेन्शन ऑफ स्लॉटर अँड प्रिव्हेन्शन ऑफ प्रिझर्वेशन ऑफ कॅटल बिल जे आहे है ना, गायींसंबंधीचं, तर ते त्यांच्या विधान परिषद आवाजी मतदानाने पारित केलं. सेम जे कृषी कायदे होते ते आवाजी मतदानाने झाले होते. सो बेसिकली व्हॉइस वोटचा वापर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे की हा प्रत्येक गव्हर्नमेंट आपल्या आपल्या हिशोबाने करत असतं की जिथं मेजॉरिटी नसेल अशा वेळेस. व्हॉइस वोटला दुसरा फंडा काय आहे तर मनी बिल म्हणून, एखाद्या बिलला मनी बिल म्हणून डिक्लेअर करायचं, जसं आधारच्या बाबतीत झालं होतं. सो त्यांनी तोही एक दिलेला आहे की मनी बिल तुम्ही हे करू शकता. की व्हॉइस वोटलाच पॅरलली दुसरी यंत्रणा काय आहे की मनी बिल करायचं म्हणजे राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, त्यांचा संबंध संपून जातो. सो राज्यसभेचा नेमका रोल काय आहे आणि एकंदरीतच बायकॅमेरलिझमची व्हॅल्यू समजून घेणं गरजेचं आहे. की आपण 2-2 सदन ज्यावेळेस ठेवलेले आहेत, लोकसभा राज्यसभा, तर त्या दोघांचे व्ह्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ती विचारप्रणाली आपण समजून घेतली पाहिजे, त्याच्यानुसार काम केलं पाहिजे. तर हा याचा क्रक्स आहे. सो बेसिकली 2 महत्त्वाच्या बाबी इथं आहे की व्हॉइस वोट असेल किंवा मनी बिल असेल तर हे कुठंतरी राज्यसभेला साईडलाईन करण्यासाठी वापरलं जातं. आणि राज्यसभेचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत, असा याचा एक क्रक्स आहे. ओके. सो कालचे प्रश्न बघा. निवडणुकांना विलंब झाल्याने सोमालियामध्ये नागरिकांद्वारे निदर्शनं केली जाते. बरोबर. सोमालिया देश हॉर्न ऑफ आफ्रिकाचा भाग आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत बघा. आता IIT आणि IIT उभारताना मदत करणारा देश. सो मुंबईच्या बाबतीमध्ये जे आहे सोव्हिएत युनियन, चेन्नईच्या बाबतीत जर्मनी, कानपूरच्या बाबतीमध्ये जे आहे अमेरिका, दिल्लीच्या बाबतीत UK. सो बरोबर आहे. 1 आज 1, 2 आज 2, 3 आज 3. खालीलपैकी भारतातील पहिली हिंदी वेबसाईट कुठली तर मेरा भारत आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक रोजगार निर्मिती झालेला तालुका कोणता आहे तर तो चिखलदरा आहे. मंगळावर यशस्वीरित्या उतरलेल्या परसेव्हरन्स बग्गीबद्दल बिनचूक विधान निवडा. मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेणार आहे. आतापर्यंतची सर्वात आधुनिक बग्गी आहे. स्वाती मोहन यांनी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्यासाठी मार्गदर्शन केलं. ओके. इस्रोचा नाही, हा नासाचा प्रकल्प आहे बघा. सो अबक याच्यामध्ये बरोबर आहे. आजचे प्रश्न घ्या. मध्य प्रदेशातील कोणत्या शहराचं नाव नर्मदापुरम करण्यात येणार आहे? भोपाळ, होशंगाबाद, इंदोर, जबलपूर. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेबद्दल बिनचूक विधान निवडा. महिला एकेरीचं 2021चं विजेतेपद नाओमी ओसाकाला मिळालं. महिला एकेरीचं 2021चं उपविजेतेपद सेरेना विलियम्सला मिळालं. फक्त ब यापैकी नाही.
वॉश, वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन याबद्दल योग्य विधान निघाला. WHO 2012च्या अहवालानुसार $1 स्वच्छतेत गुंतविल्यास $5.5 उत्पादकता आरोग्य क्षेत्रात निर्माण होते. जवळपास 3 लाख मुलांचे मृत्यू दरवर्षी टाळण्यासाठी वॉशवर कार्य करायला हवं. फक्त ब यापैकी नाही. असोला अभयारण्य कोठे स्थित आहे? राजस्थान, मणिपूर, गुजरात, दिल्ली. मध्य प्रदेशची जीवनरेखा मानली जाते. रेवा या नावाने ओळखली जाते. वर उल्लेख केलेली नदी कोणती? चंबल नदी, सोन नदी, नर्मदा नदी, कुंदा नदी. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.